श्री स्वामी समर्थ. घरामध्ये सुख, शांती आणि समाधान लाभावे अशी प्रत्येकाची इच्छा असतेच. त्यासाठी आपण सतत काही ना काही धडपड नेहमीच करत असतो. आणि ही धडपड जर करत असाल तर आपल्याला या काही गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या आहेत, त्या आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. म्हणजे जसं की काही उपाय आहेत, काही तोडगे आहेत, ते तुम्ही करून बघायचे आहेत. उपाय केल्या-केल्या तुम्हाला कोणताच परिणाम चांगला लगेच दर्शवणार नाही. कारण की उपाय केल्यानंतर त्या गोष्टीचा परिणाम हा हळूहळू बघायला मिळत असतो. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही उपाय, तोडगे करत असाल, तर त्याचा परिणाम हा कालांतराने तुम्हाला बघायला जरूर मिळणार आहे. पण उपाय मात्र करत राहायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमीच सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत. तसंच घरातली अदृश्य शक्ती ही नकळतपणे आपल्याला त्रास देत असते. तर ही अदृश्य शक्तीसुद्धा घालवण्यासाठी आपल्याला काही छोटे उपाय करायचे आहेत, जेणेकरून ही अदृश्य शक्ती पूर्णपणे घरातून निघून जाण्यास मदत होणार आहे. तर सर्वात प्रथम रोज देवाला तुपाचा दिवा लावायचा आहे. असं केल्यामुळे परिणामी तुमची लक्ष्मी जी आहे ती स्थिर होणार आहे. त्यानंतर अमावास्या, पौर्णिमा या दिवशी रात्री दही-भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद-कुंकू टाकायचं आहे आणि तो कागद तुमच्या बाथरूमजवळ किंवा खिडकीजवळ रात्रभर ठेवायचा आहे व सकाळी जे उरेल ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचं आहे. परिणामी आपल्या घरातील जी अदृश्य शक्ती असते, हे खाऊन ती तृप्त होत असते आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी लाभते आणि घरातलं वातावरण हे पॉझिटिव्ह आणि आनंदी वातावरण निर्माण होत असतं. रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढून ठेवायचा आहे व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकून द्यायचा आहे व नंतर हात धुवायचा आहे. परिणामी आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत. प्रत्येक शनिवारी व अमावास्येला म्हणजे प्रत्येक शनिवारी किंवा अमावास्या पौर्णिमेला तुम्ही जर गोमूत्रात हळद टाकून हे लेपन तुम्ही उंबराला लावायचं आहे. म्हणजे उंबऱ्याच्या ठिकाणी जरी तुम्ही लावून घेतलं पूर्णपणे किंवा त्याच्यावर लाईन्स जरी ओढल्या तरीही चालणार आहे. त्याचे परिणाम तुमच्या घरामधली जी वाईट अदृश्य शक्ती घरामध्ये येत असेल किंवा घरामध्ये असेल तर ती निघून जाईल आणि घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती ही प्रवेश करू शकणार नाही. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडायचा नाही. कारण ब्रह्मांडांचे तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचा दोष हा आपल्याला लागतो. दाराशी गाय आल्यास तिला पोळी, अन्न व गूळ न देता हाकलू नये. कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी आपल्याजवळ येत असते. आणि तसंच गायीमध्ये 33 कोटी देव असल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात. म्हणूनच आपल्याला दोष आणि संकट घालवण्यासाठी आपल्याला रोज गायीला एक चपाती पोळी द्यायची आहे. आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावं. कचऱ्याच्या डब्यात शिळे अन्न टाकू नये. पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला त्यामुळे प्राप्त होत असतं. दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावं. कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणं आणि त्यांना पाजणं हे अगदी महापुण्याचं काम आहे. रस्त्यांवर वृद्ध, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास ही जरूर करावी. यामुळे तुम्हाला पुण्य कमवण्याची संधी जी आहे ती मिळत असते. कारण की यासारखं पुण्य दुसरं कोणतंच नाही. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे आणि त्यांचा आपण मान ठेवला गेला पाहिजे, मान केला पाहिजे. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावं. मीठ समुद्रात असते आणि ते समुद्रापासून मिळते. लक्ष्मी समुद्रकन्या आहे. लक्ष्मी आणि मिठाचा फार अगदी जवळचा संबंध आहे. भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कोणालाही देऊ नये. मीठ, पैसे आणि झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो. म्हणून तिला घरातून आपल्या कधीही जाऊन देऊ नये.
तसंच दूध, दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून ही लक्ष्मी स्वरूपच आहेत. त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये. आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापना ठेवू नये. देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावे. नारळ सोलून कलशावर ठेवावा, त्यास शेंडी ठेवावी, उजव्या बाजूला दीपक ठेवावा. पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे, भावांचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत. नंतर ते मूल दुकान, शेती, व्यापारात घरच्यांप्रमाणे मदत करीत अर्ध आयुष्य एकत्र जात असत. काही कारणास्तव त्या मुलांना वेगळं करू नये, कारण हा फार मोठा तळतळाट लागू शकतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जात असते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी, कुणी आपणास मदत केलेली विसरू नये, कुणाशीही कपट कारस्थान कधीही करू नये आणि वागूही नये. सकाळी लवकरच उठायचं आहे आणि उठल्यावर महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावणे हे सकाळची नित्यनेमाची कामं जरूर करावीत. तसंच तुळशीला पाणी घालणं, दिवा लावणं, मग चहा घ्यावा आणि हे सगळी सकाळी लवकर कामं करायची आहेत आणि मग दिवसभर आपण आपल्या कामांना सुरुवात करायची आहे. महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी. थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणे वाटणार नाही. रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाहीत, पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांती आणि सुख समृद्धीही नांदत असते. अशा प्रकारे हे अगदी छोटे नियम आहेत, छोटे तोडगे आहेत, पण अनुभविक आहेत. हे उपाय, हे तोडगे तुम्ही जरूर घरामध्ये करून बघा, कारण की तुमच्या घरामधली जी काही वाईट शक्ती आहे, जो काही लागलेला गृहकलेश आहे, म्हणजे घरात सतत होणारी भांडणं, वादविवाद जे काही आहे, ते लवकरात लवकर कमी होण्यास मदत होणार आहेत. 100% हे लगेच पूर्णपणे बरे होणारे नाहीत, पण त्याचा प्रभाव हा कमी होणारा आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही वाईट त्रास जाणवत असेल, तो सुद्धा लवकरात लवकर कमी होणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह आणि उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.